कागल नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालंय. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीनं 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्जाची छाननी झाली. नगराध्यक्षपदाच्या छाननीमध्ये 15 पैकी 6 उमेदवारी अर्ज वैध तर 9 अर्ज अवैध ठरले. वैध ठरलेल्या 6 अर्जांमध्ये शिवसेनेच्या युगंधरा महेश घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता प्रताप माने, राष्ट्रीय काँग्रेसच्या गायत्री चित्रगुप्त प्रभावळकर, ठाकरे गटाच्या शारदा धनाजी नागराळे, शाहू आघाडीच्या उषा कृष्णराव रावण आणि अपक्ष विद्या रामचंद्र गिरी गोसावी यांचा समावेश आहे. तर विजया विठ्ठल निंबाळकर, स्वरदा निखिल संगपाळ, संगीता बाबासो पाटील, तृप्ती सौरभ पाटील, सुलोचना दिनकर साळुंखे, शारदा धनाजी नागराळे, राणी अरुण सोनुले, मीनाक्षी अमर संगपाळ यांचे अर्ज अवैध ठरले. हे अर्ज एबी फॉर्म नसल्यानं आणि कागदोपत्री अन्य त्रुटी असल्यानं अवैध ठरल्याचं निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितलं.